तर सचिन दादा या ठिकाणी नाणेफेक करत आहेत. आजच्या दिवसातली तिसरी मॅच. नाणेफेक केली जाते. हॅलो. तर प्रॉमिस 11 यांनी या ठिकाणी नाणेफेक जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीचं पाचारण केलंय जय 11 क्रिकेट टीमला आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे, लवकरात लवकर या ठिकाणी खेळ सुरू करायचा आहे. हॅलो. चला पंच. हॅलो. सुपर 8 आणि सिद्धिविनायक सीसी दोन्ही संघाच्या संघाने या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आणि जय 11 ला विनंती असेल की आपले सर्व खेळाडू आपण स्टेजच्या समोर बसवायचे आहेत. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. चला जय 11. हॅलो 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 माइक चेक. हॅलो हॅलो 1 2 3 4. हॅलो हॅलो. चला तिकडे बघा पंचांकडे. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्याची दखल घ्यायची आहे. लवकरात लवकर सामना सुरू करावा असा पंचांचा इशारा. सुपर 8 संघाने त्वरित संपर्क करायचा आहे. सुपर 8. हॅलो. तर सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सचिन दादा शिरसाट समाजसेवक यांच्या वतीनं आजच्या दिवसातला तिसरा सामना. आतापर्यंतचे 2 सामने अतिशय रंगतदार पाहायला मिळाले. या सामन्यात सुद्धा
त्या प्रकारची लढत होईल अशी अपेक्षा बाळगूयात. स्ट्राईक एंडचा फलंदाज सुनील आणि गोलंदाज गौरवचा वापर केलाय. हॅलो, हा अनु बोलतोय, अनु भांडेराव बोला ना. बॉक्स झालाय का? एक 10 मिनिटात येतो मॅडम. येतो. पहिला चेंडू यावेळेस मात्र सिंगलच्या रूपाने या ठिकाणी धावसंख्या सुरू केली जाते. 1 धाव. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो नितेश. डावखुरे हाताचे दोन्ही फलंदाज. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, फलंदाज बाद. खरोखर सुंदर असा चेंडू होता. फलंदाजाला काही काळाच्या क्षणात बाद झालेला आहे. सुंदर प्रेक्षेपण. हॅलो, तर नवीन फलंदाज येतोय मैदानावरती, रोहन. तर रोहन या ठिकाणी येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. क्रिकेटमध्ये 3रा क्रमांक फार महत्त्वाचा मानला जातो, कारण एक धक्का आपल्याला बसल्यानंतर त्या खेळाडूवरती खूपशी जबाबदारी असते. विशेषतः विराट कोहली सारखा खेळाडू हा 3ऱ्या क्रमांकाचं प्रतिनिधित्व करत असतो. आता मात्र रोहनवरती जबाबदारी आहे आणि एक अंडरआर्ममधला सर्वाधिक चर्चित असलेला खेळाडू म्हणून त्याची गणती केली जाते. तो रोहन बॉलिंगसाठी सज्ज माझे मित्र खंडेलवाल. सुंदर असा प्रयत्न. तर रोहन अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याचं वेगळं नाव आणि वलय ज्या खेळाडूने निर्माण केलंय तो रोहन. त्याचा सामना होईल गोलंदाज गौरव याच्यासोबत. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू कलात्मक पद्धतीने खेळलाय. सुंदर असा चेंडू गौरव खंडेलवाल यांच्याकडनं. तर धावसंख्या 2. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1 गडी गमावला, मात्र तितक्याच ताकदीचा खेळाडू रोहन. पुन्हा एकदा गौरव आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. यावेळेस माझा वेगवान चेंडू आणि फलंदाज बाद. चेंडू आउट ऑफ द पार्क. सुंदर असा प्रयत्न गौरव यांच्याकडनं. खेळाडू बाद झालेला आहे. दोन खेळाडू बाद झालेले आहेत. सचिन दादा यांचे बंधू शादू शिरसाट यांचं देखील या ठिकाणी मुलाचं मार्गदर्शन, मुलाचं कार्य. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू गौरवकडनं. अंबर अठ्ठ्याण्णव 98 मधलं 14 मध्ये 98.
हे पहा, या ठिकाणी वेळेचं आपल्याला बंधन आहे. विचार विनिमय नंतर होईल. लवकरात लवकर सामना सुरू करावा. पुन्हा एकदा गौरव बॉलिंगसाठी सज्ज. अनिरुद्ध अनिरुद्ध थर्ड अंपर. अनिरुद्ध अनिरुद्ध अंपरिंग करा नो साठी. हे बघा, अनिरुद्ध नोच्या लाईनीसाठी नेमण्यात आलाय. ओके, या ठिकाणी दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. नाही काल नाही दिले. हे पुढे लावून तो. हा मग ते पुढे मग काल कुठे नाही दिले. हॅलो, तर रोहन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज. हा, रोहन आणि गोलंदाज गौरव. पहिले षटकाचा खेळ सुरू. यावेळेस मात्र दिशा बघावी लागेल. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरकते. 1च्या मदतीने जाऊन पोहोचते ती 4. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र सुंदर असा चेंडू गौरव यांच्याकडनं. त्यांच्या संघाला चांगलं असं योगदान गौरव. पंचांचा निर्णय प्लीज. प्लीज पंचांचा निर्णय. हे पहा, या ठिकाणी सचिन दादांकडनं सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. स्क्रीनवरती माहीत पडेल. याची दोन्ही संघांनी दखल घ्यायची आहे. या ठिकाणी विकेट आहे किंवा नाही ते क्लिअर होईल. रन आहे किंवा नाही हे देखील क्लिअर होईल. हे पहा, या ठिकाणी दोन्ही संघांना कळवण्यात येते की फक्त अंपर आणि समोरील एकच खेळाडी यांनी तिथे जायचं आहे. बाकी सर्वांनी खाली यायचं. प्लीज वेळेचं बंधन ठेवायचं आहे. कृपया या ठिकाणी सामना आणि अंपर डिसिजन घेतील हे लक्षात घ्या. आणि पंचांचा निर्णय हा या ठिकाणी अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे.
मी या ठिकाणी पंचांना विनंती करेल की लवकरात लवकर निर्णय द्यायचा आहे. पुढील टीम खोळंबल्या आहेत. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे की इथे वेळेचं बंधन ठेवायचं आहे. हॅलो. तर चला पंच आपला निर्णय तर पंचांनी आपला निर्णय कळवलाय आणि या ठिकाणी खेळाडूला बाद घोषित केलंय. पंचांनी आपला निर्णय कळवला आणि या ठिकाणी खेळाडूला बाद घोषित केलंय. तर चला प्रेक्षकांना विनंती आहे मैदान खाली करायचंय प्लीज. तर पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. दरम्यान खेळाडू बाद होतोय. नवीन खेळाडू येतोय मैदानामध्ये. मोनू. तर मोनू येतात या ठिकाणी रोहन यांची जागा घेण्यासाठी. हॅलो प्लीज. तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. तर परांगण यांचा वापर केलाय. अंडरआर्म क्रिकेट मधला एक उत्कृष्ट खेळाडू अशी ज्याची गणना केली जाते. तर चला आता मात्र वेळ घेऊ नका प्लीज. पहिला चेंडू यावेळेस मात्र सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने सरकते पुढे. 5 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडूला फीड करतोय. इट इज अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र फक्त सिंगल. धावसंख्या पुढे सरकते ती 6. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र सिंगल. स्ट्राइक रोटेट करायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज परांगण. यावेळेस मात्र अतिशय चांगला फटका. फक्त सिंगल. धावसंख्या पुढे सरकते 7. अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. फलंदाजाला अडकवण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस मात्र आगळ्या वेगळ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि हा या ठिकाणी निर्धाव चेंडू. याच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती लागत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. हॅलो, चला पंच. हॅलो, प्लीज आपण स्टँड्स मधून आवाज देऊ नका. तर धावसंख्या 7. 2 षटकांच्या समाप्तीनंतर थोडी सावध सुरुवात म्हणता येईल. मात्र अजूनही 12 चेंडू यांचा खेळ शिल्लक आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अनिश्चिततेच्या प्रकारचा हा खेळ आहे. पाहूयात. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. फक्त सिंगल. धावसंख्या 8. बॉलर्स नेम प्रवीण.
प्रवीण यांचा वापर केलाय या षटकासाठी. 8 धावा झालेल्या आहेत. हॅलो, तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. प्रवीण, प्रवीण तर धाव संख्या 11. तर धावसंख्या 11 पाहायला मिळते. तिसरं षटक सुरू. यावेळेस मात्र जोरदार अपील, पंचांनी मात्र फेटाळून लावलाय. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू ही एक संजीवनी असते गोलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. तर धावसंख्या 13. या ठिकाणी धावसंख्या 13. तर धावसंख्या 13. यावेळेस मात्र (15) 15 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येईल. धावसंख्या 16. 16 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. हॅट्रिक होते या ठिकाणी. धावसंख्या 17. 17 ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पुढे सरसळ मारला फटका, कलात्मक स्ट्रोक, चौकार. थँक्यू डीजे. अतिशय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज प्रवीण. यावेळेस मात्र अतिशय चांगल्या प्रकारे फक्त सन्मान दिलाय. धावसंख्या सरकते पुढे जाऊन पोहोचते ती 22. 22. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त या ठिकाणी मिळते सिंगल. धावसंख्या पुढे सरकते ती 23. 23.
यावेळेस मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. वाईडचा इशारा येतोय. तर 3 षटकांच्या अनिकेत, गोलंदाज अनिकेत यांचा वापर केलाय. यावेळेस मात्र नोचा इशारा येईल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे सरकते. 25. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र धावसंख्या पुढे सरकते 2च्या मदतीने. 27. यावेळेस मात्र पुढे सरसावलाय. क्षेत्ररक्षक आलेत. फक्त सिंगल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र आगळावेगळा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय फलंदाजी करत असताना. डीजे ज्या संघानं 2 षटकामध्ये फक्त 8 धावा जमवल्या होत्या त्यांची धावसंख्या आता मात्र 28 पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. यावेळेस मात्र सन्मान दिला आहे. फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या 29 ऑन द बोर्ड. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा येतात पाहूयात. यावेळेस मात्र पुढे सरसावलाय. मात्र फलंदाज बाद. तर या डावातला शेवटचा चेंडू पाहूयात. शेवटच्या चेंडूवरती मात्र किती धावा येत आहेत. यावेळेस मात्र अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. फक्त सिंगल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे सरकते ती. एकतीस धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 31 नीडेड इन 24 बॉल्स. डीजे थँक्यू. सन्माननीय सचिन नवले यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आयोजकांच्या वतीने. सचिनजी नवले यांना विनंती असेल. हॅलो, सचिन नवले स्टेजशी संपर्क साधावे. सचिन नवले यांनी स्टेजशी संपर्क साधावा. लंबू त्याला पाठवून दे ना इकडे.
काळा तलावाचा फिटनेस संपलेला आहे, लवकरात लवकर स्टेजवर यावे. हॅलो, राजू आहे. सुनील मानकर विचारतो काय झालं. मॅच चला पंच, आपण विकेटचा ताबा घ्यायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. तर यापुढचा सामना सिद्धिविनायक 11 वर्सेस सुपर 8 11. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. तर सामना सुरू होतोय. गोलंदाज मयूरचा वापर केलाय. पहिला चेंडू हलकीशी एज लागते, सिंगल. आणि धावसंख्या आता मात्र ओपन केली जाते एका धावेच्या मदतीनं. धाव फलकावरती एक धाव. नवीन फलंदाज येत आहेत मैदानावरती. परांगण यावेळेस मात्र अतिशय चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू, धावसंख्या 1. यावेळेस मात्र पुढे सरसर मारलेला फटका, फक्त सिंगल. धावसंख्या 2. एकूण चेंडू 3. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र अतिशय चांगला फटका, क्षेत्ररक्षक आले. थोडं मिस टाइम झालं होतं, मात्र चांगल्या प्रकारे बॅकअप मिळालं. सिंगल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र पंचांचे हात समांतर दिशेला वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 4. यावेळेस मात्र हलक्याशा पद्धतीने टॅप केलाय, फक्त सिंगल. धावसंख्या 5. यावेळेस मात्र आगळा वेगळा पटका मारण्याचा प्रयत्न, फक्त सिंगल. धावसंख्या पुढे सरकते ती 6. 6 ऑन द बोर्ड.
यावेळेस मात्र अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलर्स नेम तर साई यांचा वापर केलाय. अतिशय चांगली गोलंदाजी मात्र दिशेपासून भरकटतोय चेंडू. पंच वाईटची खूण करताय. धावसंख्या 1 ने सरकते पुढे 7. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू आणि फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज येतात मैदानावरती. उदय दरम्यान प्रेक्षकांची खूप चांगल्या प्रकारची उपस्थिती पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. कल्याण गटातले नामवंत क्रिकेटपटू आणि त्यांचे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे सुद्धा. यूट्यूबवरती सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. यूट्यूबला जॉईन असलेल्या प्रेक्षकांचे सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र अतिशय चांगली गोलंदाजी. फलंदाजाला मात्र बीट करण्यामध्ये यश मिळत आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले आणि एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं सुद्धा. दबाव मात्र फलंदाज यांच्यावरती वाढत चाललाय. पाहूयात पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे सरकते ती 8 ऑन द बोर्ड. सामना मात्र समसमान पातळीवरती आहे. हॅलो हॅलो. याच ठिकाणी आपले खडकपाड्याचे मान्यवर श्री एकनाथ काळूराम म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. तसेच गायकरपाड्याचे गणेश गायकर यांनी व्यासपीठावर त्यांना घेऊन यायचं आहे. गणेश गायकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र सिंगल मिळेल. तर धावसंख्या 10 पाहायला मिळते. तर 12 चेंडू आणि 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू अतिशय वेगवान आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज बाद. थँक्यू. बॉलर्स नेम आकाश. यावेळेस मला पुढे सरसावलाय. अतिशय दमदार स्ट्रोक. गौरवच्या बॅटमधनं अतिशय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार. एकूण धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 14. आपल्या मंडळाचे कार्यकर्ते योगेशजी सोनी यांचे आगमन झालेले आहेत. योगेश, आपण स्टेज जवळ यावे. पुन्हा एकदा गोलंदाज.
यावेळेस मात्र जोरदार अपील. वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती. योगेश सोनी यांनी व्यासपीठावर यावे. फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज येतात मैदानावरती. अमित. अमित स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस मात्र सन्मान दिलाय. अतिशय क्लासिकल शॉट पाहायला मिळाला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 16. अमित. स्ट्राइक एंडला परांगण, नॉन स्ट्राइक एंडला अमित ही जोडी. यावेळेस मात्र फक्त सिंगल. धावसंख्या पुढे सरकते 1च्या मदतीने ती. सतरा 17. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. सचिन नवले यांनी व्यासपीठाशी संपर्क साधावा. सचिनजी नवले. तर सिंगल. गणेश लांडगे यांनी व्यासपीठाशी संपर्क साधावा. गणेश. गणेश लांडगे. सचिन नवले. आणि अजून एक धक्का बसतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र पुढे सरसावलाय. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल. यावेळेस मात्र पुढे सरसावतोय. फलंदाज बाद. प्रवीण. यावेळेस मात्र नोचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरकते.
यावेळेस माझा पुढे सरसावलाय, अतिशय चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय तो जय 11 क्रिकेट टीमनं. त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. मोनू मॅन ऑफ द मॅच. मोनू तर मोनू गणेश लांडगे